जिजी लुगडं धुत बसते. ह्यांच्याकडनं तर काय बोलणं झालं नाही. आता मलाच लग्नाचं काहीतरी बोलायला पाहिजे. जीजी काय हो, काय करताय? पापड करत्या तुझ्या बचत गटाचं. काय जीजी, अहो किती टिंगल करावी एखाद्याची. मग तुला दिसतंय ना मी लुगडं धुते ती. अहो तेच म्हणते मी असताना काय गरज आहे काम करायची? द्या इकडं, मी धुते. राहू दे, माझी काम करायला मी मस्त खमके, मला काय वाद नाही भरला. अहो पण तसं नाही, आता ह्या वयात मी असताना काय गरज आहे काम करायची? लोक काय म्हणतील बघा, सून सासूला कामाला लावतीये. तू नको लोकांची काळजी करूस, तू किती कामाची आहेस ती मला लई चांगलं माहित आहे. आता म्हातारी जवळ कसा लग्नाचा विषय काढावा तीच कळना झालंय. काय म्हणलीस? कुठं काय, म्हातारीला माझ्या मनातलं बी ऐकू येते का काय? अगं किस्ते शिवाय घालशील मला. अहो जीजी काय पण कसं बोलताय? अहो मी विचार करीत होते. कसला विचार? अहो हे म्हणत होते की आता पोरं वयात आलीत तर त्यांच्या लग्नाचं बघायला न ग वय. अगं मग बघू की. तेच म्हणलं, आता अजिंक्यना एखादी चांगली पोरगी बघायला पाहिजे आणि जेडीला एखादं चांगलं पोरग बघायला पाहिजे. अगं मग दोघांना पण चांगली स्थळ शोधूय की आपण. दोघांना म्हणजे? अगं कसं आहे, जेडीला चांगला नोकरदार पोरगा बघायला पाहिजे आणि आजाला कसं खमतीच पोरगी बघायची, त्याला पुरून उरणारी. अहो तसं थोडीच असतंय. अहो म्हणजे लगीन झाल्यावर होईल की सगळं बराबर. हो, समाधाने किती सरळ झालाय ते बघतेच की मी. पण मी काय म्हणते, आता त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना. अगं मग करल की, त्याला तयार तर होऊ दे. तुम्ही कशाला एवढी घाई करताय ग? म्हणजे अहो त्यांच्या लग्नाचं तर बघायला लागलच ना. अगं आजा म्हणतोय इतक्याच त्याला लग्नाचं बघायचंच नाही, मग कशाला आपण त्याच्या पाठीमागे लागायचं? आणि तुम्हाला जर एवढी घाई असेल तर घ्या उरकून जेडीचं. जीजी जैडीचे लगीन तर लावणारच आणि ते बी अजिंक्यन बरोबरच.